बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्रपूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राणी गणनेचं आज काम सुरू आहे आणि त्यासाठी अनेक प्राणी मित्र जे आहेत आज जवळपास 57 या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये मचाणी तयार करण्यात आल्या आहे आणि त्यात एका मचाणीवरती दोघांचं व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आपण आता सध्या मामला या गेटवरती आहोत आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी इथल्या ज्या आरएफओ आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार। मॅडम, कशा पद्धतीने मचाणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे? आमच्याकडे यावर्षी 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमाचं आज नियोजन करण्यात आलेलं आहे। लोकांना चांगला निसर्गाचा अनुभव मिळावा त्याकरिता। तसेच आमच्याकडे एकूण 57 मचाणी आहे, त्या पण बफर क्षेत्रामध्ये आहे आणि लोकांना ही चांगली संधी आहे की त्यांनी छान निसर्गाचा 2 लोकांची आणि 1 मार्गदर्शकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। लोकांना निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी चांगली संधी आहे, त्याकरिता आमच्याकडे मार्गदर्शक, जिप्सी ड्रायव्हर हे लोक उपलब्ध आहे। त्यामुळे लोक त्यांना पोचवून देतात मचाणीपर्यंत। तसेच मागच्या वर्षी 4000 रुपये रेट होता जिप्सीचा, पण यावर्षी आम्ही 3500 रुपये करण्यात आलेले आहे। त्यात 1000 रुपये मार्गदर्शक, 2000 रुपये जिप्सी आणि 500 रुपये ऑनलाईन फी, असं एकंदरीत 3500 रुपये एवढी शुल्क आकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांनी छान अनुभव घ्यावा। बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना का केली जाते? कारण की वर्षातून एकदाच बुद्ध पौर्णिमेला सगळ्यात जास्त उजेड असतो, प्रकाश सगळ्यात जास्त असतो, त्यामुळे वॉटर होलवर वन्यप्राणी आपल्याला स्पष्टपणे दिसतात। त्याकरिता सेन्सेस करणे सोपे जाते, त्याकरिता हा प्रोग्राम बुद्ध पौर्णिमेला केला जातो। यावेळेस तुम्ही कॅमेरा किंवा जीपीएस वगैरे त्या गोष्टी वापरल्या जातो? कॅमेरा वापरला जाते, त्याच्यासाठी पण शुल्क आकारण्यात आलेला आहे। जे अनुभवी वन्यप्रेमी आहे, निसर्गप्रेमी आहे, ते वापरू शकतात। या परिसरामध्ये सगळ्यात जास्त कुठले प्राणी आपल्याकडे सगळ्यात अधिक आहेत? आमच्याकडे सगळ्यात जास्त वाघ, बिबट, चितळ, हरिण, बायसन आणि मोर। मॅक्सिमम आमच्याकडे वाघाचं जास्त दिसून येते। वाघ हा वन्यप्राणी सगळ्यात जास्त ताडोब्याला आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR म्हणून हे वाघासाठीच ओळखल्या जाते जगभरात। पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वाघांचं प्रमाण वाढलं आहे? हो, नक्कीच। यावर्षी वाघाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे सहज रोज सगळ्या एकंदरीत बफरमध्ये जितके पण गेट आहे सगळ्या वाघाचं सायटिंग चांगल्या प्रमाणे होऊन राहिलेलं आहे। या निमित्ताने तुम्ही वन्यप्रेमी असेल किंवा निसर्गप्रेमींसाठी काय आवाहन कराल? निसर्गप्रेमी आणि वन्यप्रेमीला हीच आव्हान आहे की निसर्ग आणि वन्यप्राणी यांच्याशी समतोल राखून निसर्गाचा आनंद घ्यावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा आणि तसंच निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करावं। थँक्यू। व्हिडिओ स्टार जर्नलिस्टसोबत अभिषेक वटकुले, NDTV मराठी, चंद्रपूर।